दरम्यान विश्व हिंदू परिषदेची बैठक झालेली आहे। त्यानंतर आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊयात। उदय, काय सांगाल? काल आंदोलन करण्यात आलं होतं राज्यभरामध्ये आणि त्याच्यानंतर कुठेतरी नागपूरमध्ये मात्र हिंसक वळण लागल्याचं दिसून आलेलं होतं आणि आज विश्व हिंदू परिषदेची झालेली ही बैठक, याच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? आता पुढची भूमिका विश्व हिंदू परिषदेची काय असणार आहे? नक्कीच काल ही जी काही नागपूरमध्ये हिंसा झाली होती, ही हिंसा जी आहे ते विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर झाली होती। त्यामुळे आता या सगळ्या हिंसेनंतर विश्व हिंदू परिषदेची काय भूमिका असणार आहे हे स्पष्ट होत नव्हतं। मात्र आता 4 वाजता जी आहे ते विश्व हिंदू परिषदेची याच कार्यालयामध्ये जी आहे ती पत्रकार परिषद असणार आहे। आपण सध्या विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यालयामध्ये आहे आणि या कार्यालयामध्ये जी आहे ती बैठक चालू आहे। या बैठकीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते असतील, भाजपचे नेते असतील आणि त्यांच्याशी संबंधित ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांचे सगळे प्रतिनिधी जे आहेत ते इथं बैठक घेत आहे आणि या बैठकीमध्ये जे आहे ते इथून पुढे आता VHPची काय भूमिका असणार आहे या सगळ्या संदर्भात जी आहे ती चर्चा केली जात आहे आणि या चर्चेनंतर जे आहे ते आता काय स्टँड असणार आहे या सगळ्या बाबतीत ते इथून पुढे पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट केलं जाणार आहे। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत। मला सांगा, 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, तुमची बैठक झालेली आहे, काय नेमका आता या सगळ्या घटनेनंतर तुमचं स्टँड असणार आहे? बैठक अशी कुठल्याही प्रकारची आमची झालेली नाही आहे। विश्व हिंदू परिषदेने 4 वाजता पत्रकार परिषद बोलवलेली आहे। त्याच्यात आमचे अधिकारी आमची भूमिका काय आहे आणि काल काय घडलं या संदर्भात सर्व आम्ही माहिती देणार आहोत। त्यामुळे बैठकीचं असं कुठलंही हे नाही आहे। इथे कार्यकर्ते आम्ही बसलेलो आहे आणि या सगळ्या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून आहोत। त्या व्यतिरिक्त इथे कुठल्याही प्रकारच्या बैठकी किंवा असल्या अन्य काही काम आमच्या इथे चाललेलं नाही। असा एक आरोप केला जातो की कालच्या तुमच्या या सगळ्या आंदोलनानंतरच जे आहे ते हे सगळा वाद पेटला, तुम्ही जी प्रतिकात्मक एक कबर पेटवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या। असं कुठलंही हे झालेलं नाही आहे। खोट्या विमर्शाने खोट्या नॅरेटिव्ह हा फैलवला गेला आणि त्याचं हे सगळं विकृत मानसिकतेचे लोक रस्त्यावर उतरून त्यांनी हे सुनियोजित पद्धतीने हे सगळं घडवून आणलेलं आहे, असा आमचा आरोप आहे। हे सुनियोजित पद्धतीनं झालं का? कारण ज्यावेळी तुमचं आंदोलन झालं त्यानंतर दोन्ही गट सामोरासमोर येईल अशी स्थिती होती, ती निवळली होती। मात्र रात्रीच्या वेळी ज्या पद्धतीनं फक्त काही घरांना टार्गेट करण्यात आलं, एका विशिष्ट धर्माच्या घरांना हे सगळं टार्गेट करण्यात आलं, तर याचं सगळं प्लॅनिंग रचण्यात आलं होतं असं वाटतं तुम्हाला? शक्यता आहे, शक्यता नाकारता येत नाही। पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत आहे। घटनाक्रमांवर ते लक्ष ठेवून आहेत। जे योग्य ते घडामोडी आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि ज्या पूर्वी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावरही लक्ष आहे। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने जे आंदोलन केलं ते अत्यंत शांतपूर्ण आंदोलन झाल्यानंतर हे दुपारनंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। नक्कीच आपण पाहतोय की या सगळ्या संदर्भात जी आहे ती 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेसाठी आता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर जे आहे ते कार्यकर्ते एकत्रित व्हायला लागणार आहे आणि 4 वाजता या सगळ्या संदर्भातली पत्रकार परिषद होईल आणि विश्व हिंदू परिषद आपली काय भूमिका या सगळ्या संदर्भात झाली हे जे आहे ते स्पष्ट करतील आणि त्यानंतरच कळू शकेल की नेमकं आता या सगळ्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेची काय भूमिका असेल। निश्चितच उदय, विश्व हिंदू परिषदेची भूमिका पुढची नेमकी काय आहे ते बघावं लागणार आहे। पत्रकार परिषद तुम्ही सांगताय थोड्याच वेळात होणार, त्यामुळे त्याच्यामधून त्यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेनं जे काही आंदोलन केलेलं होतं त्याच्यानंतर झालेला हा सगळा हिंसाचार आहे, त्यामुळे निश्चितच आंदोलनावर बोट ठेवलं जात होतं आणि आता विश्व हिंदू परिषदेची येणारी जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। निषेध करना चाहिए। तर विश्व हिंदू परिषदेची बैठक झालेली आहे। काल विश्व हिंदू परिषदेनं किंबहुना असं म्हणता येईल की हिंदुत्ववादी संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलन पुकारलेलं होतं राज्यभरामध्ये। औरंगजेबाची कबर जी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ती हटवा अशी मागणी केली जाते आणि त्याच्या अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे आणि औरंगजेबाचा विरोध करणे आणि औरंगजेबाची कबर हटवणे ह्या विषयावर शांतपूर्ण असलेल्या नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं अशांती फैलवण्यात आली आणि हिंदूंचे घरं जाळण्यात आले, हिंदूंच्या गाड्या जाळण्यात आल्या, म्हणजे जर 2 दुकानं हिंदूंची असेल आणि 2 दुकानं दुसऱ्या समाजाचे असेल तर ते सोडण्यात आले आणि ते 2 दुकानं जाळण्यात आले, हे प्री प्लॅनिंगनी केलेलं आहे। ह्या षडयंत्राच्या शेवटपर्यंत पोलिसांनी गेलं पाहिजे। विशेष करून पोलीस 2 तास उशिरा पोहोचले। जेव्हा ही दंगल सुरू होती तेव्हा पोलीस काय करत होते आणि पोलिसांवरही कारवाई केली पाहिजे।
याच्या पूर्ण डीपपर्यंत गेलं पाहिजे आणि ज्यांनी ही मुख्य षडयंत्र निश्चित केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एका बाजूनं तुम्ही म्हणताय की पोलिसांवर कारवाई केली पाहिजे, दुसऱ्या बाजूनं पालकमंत्री म्हणताय की पोलीस ढाल म्हणून समोर होते त्यामुळे ही घटना पेटली नाही. म्हणजे तुमच्यामध्ये दोघांमध्ये मतभिन्नता दिसते. पोलीस नंतर 2 तासांनी आले, नंतर ढाल बनले. 4 DCP 4 माननीय उपायुक्त हे जखमी झाल्यात, अनेक पोलीस जखमी झाल्यात, नंतर पोलीस ढाल झाल्या. मी सहमत आहे माननीय पालकमंत्री साहेबांशी, पण पोलीस 2 तास उशिरा आले. त्यांनी आधीच जर ॲक्शन घेतली असती त्यांच्यावर तर ही घटना घडली नसती. म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि या षडयंत्राचाच भाग म्हणून ही सगळं हिंसाचार झाला असं तुम्हाला म्हणायचं. हा आहे पूर्णतः षडयंत्र आहे. याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचं जे आंदोलन पूर्ण देशभर आंदोलन होतं, राज्यभर आंदोलन होतं, याच्यामध्ये काही वाईट नव्हतं. औरंगजेबाचं काही ह्या देशासाठी योगदान नाही. औरंगजेबाने ह्या देशाला गुलाम बनवून ठेवलं होतं. क्रूर कर्मा शासक ज्यांनी जजिया कर लावला होता, अशा शासकाची कबर इथे असणे हे वाईट गोष्ट आहे. विश्व हिंदू परिषदेने ते आंदोलन केलं, पण त्याच्या समर्थनार्थ असे अशांतीवाले बाहेरून येणारे लोक, बाहेरून आलेल्या लोकांनी हा हिंसाचार घडवला आणि अनेक लोकांना त्रास दिला, तोडफोड केली, जाळपोळ केली. आणि जे शांतप्रिय असलेलं नागपूर आणि असं कधी झालेलं नाही, अनेक वर्ष झालेलं नाही, हे यावेळेस त्यांनी दाखवून दिलं. मग आता तुमचं नागरिकांना काय आव्हान असेल, कारण जे झालं ते शांततेची विनंती करतोय, संयम बाळगावा, शांतता ठेवावी. पण बाकीचे जे आहेत ज्यांनी हे बाहेरून येऊन हा प्रकार घडवलेला आहे, ही दंगल घडवलेली आहे, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हावी, कठोर कारवाई व्हावी. नक्कीच खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर